यवतमाळच्या पुसद नगर परिषद निवडणुकीसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी नाईक यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविला। इंद्रनील नाईक यांचे वडील माजी मंत्री मनोहर नाईक व आई आजी माजी नगराध्यक्ष अनिता नाईक या सर्वांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले। पुसदकरांनी नेहमीच नाईक कुटुंबावर विश्वास दाखविले आहे। येथे कोणता नाईक काम करतो हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे नगराध्यक्ष हा नाईक कुटुंबातलाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री इंद्रनील नाईक व मोहिनी नाईक यांनी दिली। डोर टू डोर प्रचार पूर्ण पुसद नगर परिषदचे सगळे वॉर्ड आणि प्रभागामध्ये आम्ही आणि आमच्या उमेदवारांनी केलेले आहे आणि निश्चितच जसं नेहमी नाईक परिवारवर जनताचा प्रेम राहते आणि विश्वास राहते, तेवढाच विश्वास आणि प्रेम आम्हाला दिसला या प्रचारात आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे, ते निश्चित आहे। विरोधी पक्ष किंवा मित्र पक्ष कोणताही पक्ष असेल, सगळे उमेदवारांना स्वतःचं काम करायचे अधिकार आहे। आम्ही आमच्या परीने काम केलं आहे, आमच्या उमेदवार जेवढे आहे आणि त्याच्यासोबत नगर अध्यक्षासाठी मी जे आहे, आम्ही सगळ्यांनी आमच्या परीने काम केले। सगळ्यांनाच माहित आहे, जनताला माहित आहे की कोणत्या व्यक्ती कोणत्या उमेदवारांनी किती विकासमय काम केलेलं आहे। तो जनता निश्चितच या विषयाला काळजी करूनच मतदान करणार। हे सर्वप्रथम तर लोकशाहीचा उत्सव असं आपण मतदानाला म्हणतो, तर हा उत्सवात सर्वांनी सामील व्हायलाच पाहिजे मतदानासाठी। आज खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक असेल मागच्या वेळेसची किंवा ही नगरपालिकेची, मला आनंद होतोय की माझे वडील सन्माननीय लोकनेते मनोहर नाईक साहेब, तसेच माझी आई आणि माझी पत्नी जे उमेदवार आहेत, आम्ही सर्वांनी सोबत येऊन आज मतदान केलं। तर माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावा। नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाला आपले आपले निर्णय घेण्याचं हे स्थानिक पातळीवर अधिकार होते आणि स्थानिक पातळीवर कुठे कुठे युती झालेल्या आहेत, कुठे झालेले नाही आहेत। पण आपण आता निवडणूक आता एवढ्या वर्षापासून लढवतोय, 1952 पासून सर्व निवडणुका लढवतोय, तर माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणूनच समोर येणार आहे। इथे नाईक कुटुंबातील सदस्य नाही, विजय निश्चितच होणार आहे इथे आणि बहुमत आता आम्ही एक 5 वाजेनंतर त्याच्यावर भाष्य करू शकतो, पण आता आमचं म्हणणं एवढंच आहे की विजय हा निश्चित आहे।